नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? रोज काय बनवायचं हा प्रश्न सर्वांना पडतो. रोजच्या त्याच भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही माझ्या पद्धतीने मी बनवलेलं बेसन किंवा पिठलं ची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी आहे. सगळ्यात पहिले कांदा चिरून घ्या, नंतर मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिरची उभी किंवा फक्त कापून न टाकता त्याला असं ठेचून सोबतच थोडीशी कोथिंबीर टाका. असा ठेचा करून फोडणीत घाला, खूप छान चव येते. असं बारीक करून घ्या. त्यानंतर घरात जेवढी माणसं आहेत तेवढे चमचे बेसन पीठ घ्या. आमच्या घरात 4 माणसं आहेत, त्याच्यामुळे मी मोठे 3 चमचे घेतले आहेत. हे बघा, खूपच कमी इन्ग्रेडियंट लागते. लसूण, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर आणि जो आपण वाटलेला ठेचा होता तो. कढईत तेल टाका, जिरं, मोहरी, नंतर लसूणला छान लाल होऊ द्या, तेव्हा त्याचा खूप चांगला फ्लेवर येतो. नंतर कढीपत्ता. फोडणी अगदी कडक बसली पाहिजे, तेव्हा सगळे फ्लेवर त्याच्यात उतरतात. तेल मस्त गरम पाहिजे. त्यानंतर कांदा, चांगलं परतून घ्या. अजिबात घाई करू नका. नंतर हळद आणि जर आवडत असेल तर लाल तिखट किंवा गरम मसाला. मी इथे धना जिरा पावडर टाकली आहे, मला आवडते म्हणून. पण जास्त मसाले नका टाकू, नाहीतर ओरिजिनल जे पिठल्याचा फ्लेवर येतो तो नाही येत, ती चव नाही येत. म्हणून फक्त हळद आणि थोडेसे लाल मिरची पावडर आवडत असेल तर टाका, अदरवाईज काही गरज नाही आहे. नंतर आमच्या घरात 4 माणसं आहे म्हणून मग मी 3 मोठे ग्लास पाणी टाकले. नंतर आपण जे बेसन पीठ घेतलेलं ते असं तुम्ही त्याची पेस्ट बनवून पण टाकू शकता, किंवा जेव्हा पाण्याला उकळी येईल तेव्हा तुम्ही हाताने देखील डायरेक्ट टाकू शकता. पण मला नाही जमत ते, माझ्याकडून खूप त्याच्या गुठळ्या होतात, सो मग मी असं त्याला पेस्ट करून टाकते. ही अशी छान उकळी आली ना की तुम्ही डायरेक्ट बेसन पीठ म्हणजे विदाऊट त्याची पेस्ट बनवून डायरेक्ट त्याच्यामध्ये हाताने सोडू शकता, पण त्याच्यात गुठळ्या खूप बनतात, म्हणून मग मी असं पेस्ट करून टाकते. स्टार्टिंगला थोडंसं घट्ट वाटतं हे, पण काय एवढं टेन्शन घ्यायचं काम नाही. नंतर जसं जसं ते मिक्स व्हायला लागेल ना थोडं, मग ते पातळ होत जातं. आणि गॅसची फ्लेम आता मीडियम करायची, नाहीतर ते खालून लागतं. नंतर ह्याला वाफेवरती शिजवायचं, म्हणजे झाकण ठेवायचं कंपल्सरी. तर जो झालेला पसारा आहे तो मी आवरत होते, उगाच मम्मीला नंतर टेन्शन नको. वाव. मग मी कोथिंबीर टाकायची विसरली होती. तुमच्याकडे जरासाच कोथिंबीर होता, पण ह्याला जेवढा जास्त कोथिंबीर टाकाल ना खूप छान दिसतं. आणि पिठलं शिजलंय हे कसं ओळखायचं? जेव्हा वरती तेल तरंगायला लागतं ना तेव्हा समजून जायचं की पिठलं आपलं शिजत आलेलं आहे. आणि इकडे भात रेडी आहे, मम्मीने टाकून ठेवलेला भात. तुम्ही भाकरीसोबत पण खाऊ शकता, पण मला पर्सनली पिठलं आणि भात आवडतो. माझ्या आजीकडे ना पिठल्यामध्ये थोडंसं बोरं टाकतात, ते पण खूप अप्रतिम लागतं. एकदा ट्राय करून बघा आणि मला सांगा कसं झालं आहे. थँक्यू, बाय बाय.